नमस्कार. साथी मानवतेचा यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण सध्या फलटणमध्ये आहोत आणि फलटणमध्ये आपण असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत असताना सध्या शिवसेनेची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी वैशालीताई कांबळे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण इथं सध्या उपस्थित आहोत आणि वैशालीताई कांबळे ह्या बरड जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद सदस्य आहेत. ताई नमस्ते. नमस्ते. काय आपली भूमिका असेल आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत आणि आपली याविषयी भूमिका काय काय सांगचाल आणि शिवसेनेची नक्की काय रणनीती असेल पुढील? नमस्ते. मी सौ वैशालीताई संदीप कांबळे, बरडगड जिल्हा परिषद सदस्य. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतंय की अगदी कमी कालावधीमध्ये आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घवघवीत यश संपादित झालेलं आहे. जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 5 जागा या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागा या पंचायत समितीला मिळालेल्या आहेत. हे केवळ आणि केवळ बाबांच्या नेतृत्वाखाली जे काम झालेलं आहे त्यामुळंच या घवघवीत यशाला आपण सामोरं आलेलो आहोत. तसं पाहायला गेलं तर येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातून आम्हा सर्व शिवसैनिकांची एकच मागणी आहे की आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांना उमेदवारी मिळावी. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी फलटण तालुक्यामध्ये जे शिवसेनेचं काम केलेलं आहे, या शिवसेनेच्या कामाची कार्याची दखल घेत आम्हाला पूर्ण फलटण तालुक्याला एक इच्छा म्हणा किंवा आमची एक मागणी म्हणा की बाबांना या येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अंतर्गत शिवसेनेच्या पक्षामार्फत संधी मिळावी, ही आम्हा सर्व शिवसैनिकांची मागणी आहे. ताई आपण बाबांना संधी मिळावी अशी मागणी केली. नक्की काय कारण आहे की तुम्ही त्यांची मागणी करतात संधी मिळावी अशी म्हणून? तसं पाहायला गेलं तर बाबा गेली 30 ते 35 वर्ष झालं या फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कामकाज करत आहेत आणि तसं त्यांचं राजकीय कार्य हे ठसा उमटवणारं कार्य आहे. अगदी आजोबांपासून जर बघितलं आपण त्यांच्या, तर राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी हातभार लावलेला आहे आणि सर्वसामान्याचा नेता, तळागाळातील नेता आणि युवा वर्गामध्ये हवंहवंसं वाटणारं नेतृत्व म्हणजे बाबा आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबाचा जर एखादा व्यक्ती जरी बाबांच्याकडे गेला आणि प्रश्न विचारला, तर बाबा त्या प्रश्नाला उत्तर देण्यास तयार असतात आणि असं हे संयमी, शांत आणि अभ्यासू असणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आहेत. अनेक जी कामं आहेत, विकास कामं जी आहेत, ही बाबांच्या माध्यमातून झालेली आहेत, महाराजांच्या माध्यमातून झालेली आहेत. तेव्हा या सातारा जिल्ह्याला एक नवा चेहरा मिळावा आणि जिल्हा पातळीवरती तर बाबांनी काम केलेलंच आहे, जिल्हा स्तरावर काम केलेलंच आहे, तालुका स्तरावर काम केलेलं आहे. पण राज्य पातळीवरती काम करण्याची संधी बाबांना मिळावी अशी आम्हा शिवसैनिकांची मागणी आहे आणि ती संधी जर मिळाली तर नक्कीच अनेक विकास कामांना या ठिकाणी चालना मिळणार आहे. नक्कीच ताई, आपण पाहिलं की आता जर बाबांना संधी मिळाली तर युवक कार्यकर्ते असतील आणि पक्षाला याचा काय फायदा होईल आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने पुन्हा कामाला जोमानं सुरुवात करतील काय वाटतं त्याचं? निश्चितच
आपण जर पाहिलं तर या फलटण तालुक्यामध्ये जवळपास 100 शाखा, शिवसेनेच्या 100 शाखा ओपनिंग करायचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. आत्तापर्यंत आज मितीपर्यंत जवळपास 40 शाखांचं ओपनिंग या फलटण तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या 100, मला तर वाटतं 100पेक्षा जास्त शाखा या फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या उभारण्यासाठी बाबा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नांना साथ ही फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व युवा वर्गाची आहे आणि युवा वर्गाची एक ताकद म्हटलं, एक ऊर्जा म्हटलं, एक प्रेरणा म्हटलं, एक आशास्थान म्हटलं तर बाबा बाबा आणि बाबाच आहेत. बाबांच्या शिवाय हा युवा वर्ग म्हणजे एक काय म्हणता येईल की आपल्याला बाबा म्हणजे त्यांची प्रेरणास्थान आहे, एवढंच मी म्हणू शकते. युवा वर्ग निश्चितच बाबांच्या पाठीशी राहणार आहे आणि ज्येष्ठ वर्ग जो आहे तो आहेच आहे. पण त्याचबरोबर हा फलटण तालुक्यातला युवा वर्ग बाबांच्या पाठीशी अगदी जोमाने आणि उत्स्फूर्तपणे राहणार आहे, असं मी सांगू इच्छिते. नक्कीच ताई, आपण सांगितलं की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जलक्रांती असेल, औद्योगिक क्रांती असेल, शेती विषयावरती अनेक काम मोठं झालेलं आहे. आणि असं असताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर संधी मिळालीच तर नक्कीच युवकांमध्ये नवीन चेतना, नवीन समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि कार्यकर्ते पुन्हा वेगाने सुरुवातीला काम करतील, अशी कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. तर ताई, आपण साथी न्यूज चॅनलशी बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.